नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामधील 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्या या क्षणी धोक्यात आलेल्या आहेत. आधीच लाखो लोकांच्या कोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा पगार कपात झालेली आहे आणि अशा वेळी आता शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या तर 25,000 कुटुंबांचं शिक्षकांच्या या कुटुंबांच्या हालाला पारावार राहणार नाही. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात लोकशाहीच्या विशेष रिपोर्टमधून. त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर विशेष सखोल चर्चाही. पंचवीस हजार शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड. टीटी परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने नोकऱ्या धोक्यात. औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानंतर शिक्षक हवालदिल. संतप्त शिक्षकांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा. या शिक्षकांसाठी सरकार काय करणार? आधीच कोरोनामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना आता राज्यातील तब्बल 25,000 शिक्षकांवर लवकरच बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक होण्यासाठी गरजेची असलेली किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील 89 याचिका निकाली काढल्यात. त्यामुळे हे शिक्षक आता हतबल झालेत. ज्यांना शासनाच्या माध्यमातून कायम मान्यता त्या ठिकाणी देण्यात आली त्या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे शासनाच्या माध्यमातून त्यांच्या नोकऱ्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ नये अशा प्रकारची आमची प्रत्यक्षात त्या ठिकाणी मागणी आहे. शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने टीईटी परीक्षा 2009 मध्ये सक्तीची केली होती. त्यानंतर केंद्राने 2017 मध्ये या कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे नोकरीत असलेल्या शिक्षकांना 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी राज्य सरकारने दिली होती. मात्र 25,000 शिक्षक टीईटीची परीक्षा अनुत्तीर्ण झाले. यात अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आहेत. आमच्या सेवा जर आज संपुष्टात आल्या तर आम्ही खायचं काय, आमच्या मुलाबाळांना सांभाळायचं कसं, आमचा संसार चालवायचं कसं? शेवटी आम्हाला आमचा हा देह त्याग करावा लागेल, आत्महत्या करावी लागेल अशी परिस्थिती या शासनाने आमच्यावर ठोठवून ठेवलेली आहे. आणि तसंच मला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर शासन निर्णय लागू करायचा असेल तर ज्या तारखेपासून तो लागू केला तिथून पुढे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. हे जे काही शिक्षक आहेत हे शिक्षक जास्तीत जास्त विनाअनुदानित आणि कायम अनुदानित शाळेमध्ये काम करतात. आत्ताच कुठंतरी शासन कुठंतरी 20% द्यायला लागलं, ते पण वेळेवरती मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात जर कधी असा निर्णय आला तर आम्ही जगायचं कसं आणि आमच्या परिवाराला खाऊ घालायचं कसं? मला शासनाला एक अशी हात जोडून विनंती करावीशी वाटते की हा जो निर्णय आहे हा शिक्षकाच्या खूप अन्यायकारक आहेत आणि तो निर्णय रद्द झाला पाहिजे. दरम्यान या अपात्र शिक्षकांना मुदतवाढ न देता त्यांच्या जागी पात्र बेरोजगार युवकांना नोकरी द्यावी अशी मागणी डीएड बीएड स्टुडंट असोसिएशन यांनी केली आहे. आणि जर 25,000 शिक्षक त्यांच्या सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांच्या विरोधात डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनने जाण्याचा इशारा दिलाय. अशी परिस्थिती असताना औरंगाबाद खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शांत राहणं पसंत केलंय. नोकरीवर गदा येऊ नये म्हणून 200 शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलंय. एवढं नक्की की 25,000 शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. आणि या प्रकरणी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. औरंगाबादहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे यावेळेला डीटीएड बीएड स्टुडंट अध्यक्ष संतोष मगर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे प्राध्यापक सुनील मगरे जे आहेत ते सचिव आहेत मुफ्ता शिक्षक संघटनेचे. आणि भाजपच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव देखील आपल्यासोबत आहेत. अगदी काही क्षणात शिक्षक आमदार विक्रम काळे देखील आपल्याबरोबर या चर्चेत जोडले जाण्याची शक्यता आहे. सुरुवात जी आहे ती निश्चितच आपण संतोष मगर यांच्यापासून करूयात. संतोष मगरजी, नेमका मुद्दा काय आहे? मुद्द्याच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलं तर 25,000 शिक्षकांच्या कुटुंबियांचं होणार काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुणामुळे आज शिक्षकांवरती ही वेळ ओढावली आहे.
संतोष मगर. नक्कीच. आत्ताच औरंगाबाद खंडपीठाने एक महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्यामध्ये टीईटी अपात्र असणारे जे काही उमेदवार आहेत, शिक्षक आहेत, त्या शिक्षकांच्या सेवा 31 मार्च 2019 पर्यंतच ग्राह्य धरण्यात याव्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ऑर्डर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मुळात हे जे काही याचिका आहे त्या संदर्भातली याचिका आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेली होती. कारण आमचं असं म्हणणं होतं 2009 मध्ये RT ऍक्ट या ठिकाणी केंद्रामध्ये लागू झाला, त्यानुसार 23/1 कलमनुसार शिक्षकांच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्याचा अधिकार हा केंद्राने NCT ला देण्यात आलेला होता. आणि त्यानुसारच NCT ऍक्ट 1992 12 आणि 32 नुसार NCTनं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केल्या, त्यामध्ये TET सुद्धा परीक्षा होती. आणि त्यानुसार 23 ऑगस्ट 2010 मध्ये ही TET जी आहे ही पूर्ण राज्यामध्ये लागू त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. परंतु 2013 मध्ये हा कायदा 13 फेब्रुवारी 2013 मध्ये हा राज्याने लागू केला. आता त्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं होतं की TET खाजगी संस्था असो किंवा जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, त्या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी TET परीक्षा ही अनिवार्य आहे. मग 2013 मध्ये शासन ज्यावेळेस निर्णय घेते, त्यानंतर तब्बल 25,000 शिक्षकांची बेकायदेशीर नियुक्ती या ठिकाणी संस्था चालक आणि संबंधित अधिकारी त्या ठिकाणी करतात. आणि या ठिकाणी आपण असंही अनेक जण म्हणतात की 25,000 ह्या कुटुंबाचं होणार काय. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की जे कॅन्डिडेट 2008-9 पासून DED BED झालेले, जे 2010 नंतर 11 मध्ये ज्यावेळेस CTET सेंट्रलची CTET लागू झाली, ते सुद्धा त्या ठिकाणी ते पात्र होते, TET त्या ठिकाणी पात्र होते. म्हणजे या उमेदवाराने पात्रता पूर्णपणे सिद्ध करायची. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हे उमेदवार त्या ठिकाणी अनेक जण आहेत की ज्यांचं वय झालेले, एजबार व्हायच्या मार्गावर आले, TET पात्र आहेत, त्यांना नोकरी नाहीये, त्यांना कुटुंब नाहीये का? यांना कुटुंब आहे. 2013 नंतर जे 25,000 शिक्षक लागले, तर त्या ठिकाणी संस्था चालकांना पैसे भरून या ठिकाणी हे शिक्षक लावलेले आहेत. 15-15, 20-20, 25-25 लाख रुपये देऊन या ठिकाणी हे शिक्षक लागलेले आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे असेच शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे यांच्या जर सेवा समाप्त होत असतील तर याला आम्हाला या ठिकाणी त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. परंतु एक म्हणायचं की हा जो औरंगाबाद खंडपीठाने निर्णय घेतलाय तो गुणवत्तेला धरून घेतलेला आहे. आणि जो कायदा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पारित केलेला होता, त्या लोकसभेत केलेल्या कायद्याला धरूनच हा निर्णय आहे. आणि या ठिकाणी सत्यमेव जयते आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय सत्याचा झालेला आहे. ते जरी सुप्रीम कोर्टामध्ये गेले तरी विजय हा आमचाच होणार आहे, हे निश्चित आहे. बरं, विजय आपला झालेला आहे असं आपलं म्हणणं आहे. मात्र प्राध्यापक सुनील मगरे यांचं म्हणणं निश्चितच वेगळं आहे. प्राध्यापक सुनील मगरेजी एका बाजूला या निर्णयाचं स्वागत करतायत संतोष मगर यावेळेला, मात्र सुनीलजी आज 25,000 जी कुटुंब आहेत त्यांचा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की धनदांडग्यांनी किंवा पैसे देऊन जे लोक शिक्षक झालेले आहेत त्यांचं ठीक आहे, मात्र खऱ्या अर्थानं त्यांनाच कुठेतरी फटका बसलाय एवढंच म्हणण्याचा संतोष मगर यांचा मुद्दा जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय. मात्र अनेक जण असतील जे पात्र ठरू शकले नसतील, मात्र आज बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर पडणार आहे. प्राध्यापक सुनील. 2013 पासनं TET ग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी मुक्ता संघटना रस्त्यावरची आणि न्यायालयाची दोन्ही प्रकारची लढाई आम्ही त्या ठिकाणी लढत आहोत. बरं, 2009 मध्ये संतोष मगर यांच्या सांगण्यानुसार 2009 मध्ये केंद्र सरकारने RT हा कायदा अंमलामध्ये आणला. खऱ्या अर्थाने माझं स्पष्ट असा आरोप आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन असतं तर कदाचित हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झाला नसता. 2009 मध्ये केंद्र शासनाने हा कायदा पारित केला. 2013 मध्ये राज्य शासनाने हा कायदा आपल्या राज्यामध्ये अंमलात आणला आणि 2016 मध्ये या संदर्भातलं परिपत्रक शासनादेश शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आला. माझं स्पष्टपणे असा आरोप आहे की 2009 मध्ये जर कायदा केंद्र शासन अंमलामध्ये आणत असेल, राज्य शासन 2013 मध्ये जर तो कायदा स्वीकारत असेल आणि 2016 मध्ये त्याच्या संदर्भातला GR राज्य म्हणजे शासन आदेश शासनाने या ठिकाणी काढलेला आहे. त्यामुळे या शिक्षकांचे 2009 पासून तर 2016 पर्यंत या शिक्षकांना TETच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पना त्या ठिकाणी दिल्या गेलेली नव्हती.
त्यानंतर जेव्हा या शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या त्यावेळेस देखील ह्या शिक्षकांना जी मान्यता दिल्या जाते शासनाच्या म्हणजे शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण उपसंचालक असतील यांच्या वतीने ज्या मान्यता दिल्या जातात त्या मान्यतेमध्ये देखील या टीईटी उत्तीर्ण होण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाहीये. जो शिक्षक 2 वर्षाची सेवा समाधानकारक पूर्ण करतो त्याला सेवेमध्ये कायम गृहीत त्या ठिकाणी धरल्या जातं. या शिक्षकांना सेवेमध्ये देखील कायम केलेलं आहे. हे सगळे शिक्षक सेवेमध्ये कायम आहेत. माझं असं म्हणणं आहे की जर शासनाने 2013 मध्ये या संदर्भातली म्हणजे या कायद्याच्या संदर्भातला शासन आदेश जर काढला असता तर शिक्षकांनी निश्चितपणे ह्या परीक्षा त्या ठिकाणी परीक्षा देण्याच्या संदर्भात आमचा कुठलाही म्हणजे विरोध नाहीये त्याच्या संदर्भात. परंतु केंद्र शासन आणि राज्य शासनामध्ये समन्वय नसल्या कारणाने शिक्षकांना यामध्ये वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. 2016 मध्ये कल्पना दिल्या जाते आणि त्याही उपर जेव्हा केंद्र शासनाने हा कायदा अंमलात आणला त्यावेळेस याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की वर्षातून 2दा राज्य शासनाने टीईटीची परीक्षा घ्यावी. परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाने फक्त वर्षातून एकदा टीईटी घेतलेली 2016 मध्ये टीईटी झालेली नाहीये. 2019 मध्ये टीईटीची परीक्षा त्या ठिकाणी झालेली नाहीये. त्यामुळे या शिक्षकांना दोषी ठरवणं मला असं वाटतं की हे चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकतं. बरोबर आहे. पण मात्र या परीक्षांच्या बाबतीमध्ये शिक्षकांची नेमकी चूक काय हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. कारण जे शिक्षक यापूर्वीपासून कामावरती आहेत किंवा 10 वर्षांचा ज्यांना यापूर्वीपासून कामाचा अनुभव आहे त्यांना देखील टीईटी का सक्तीची करण्यात आली हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्या अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत. मात्र भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांच्याकडे मी जाईल. प्रेरणाजी, आज राज्यामध्ये या शिक्षकांवरती ज्यावेळेला बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे, एका बाजूला आपण बघतोय की कोरोनाच्या संकटामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांची पगार कपात झालेली आहे. पुन्हा 25,000 शिक्षक जर अशा प्रकारे बेरोजगार होणार असतील तर सरकारांनी आजपर्यंत घेतलेला निर्णय हा त्यासाठी कारणीभूत आहे का? प्रेरणा होनरावजी, आणि खऱ्या अर्थानं आज शिक्षकांना जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी कोण पुढाकार घेणार? प्रेरणाजी. आता संतोष मगर आणि सुनील मगरेजी या दोघांनी पण आपली आपली भूमिका मांडली. 25,000 आजच्या कोरोनाच्या कठीण प्रसंगात आपण पुढे जात असताना 2009 मध्ये जो विषय अंमलात आणायला पाहिजे होता त्या विषयाची चर्चा आपण आज 2021 मध्ये करतोय. आज 25,000 शिक्षकांचं नोकरी जाणं हे माणुसकीच्या नात्याने खंडपीठाने निर्णय दिला आहे, बरोबर आहे, पण आज सरकारने भूमिका बजावणं गरजेचं आहे. माणुसकीच्या मानवतेच्या नात्याने ही गोष्ट योग्य नाही. जर 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्या जात असतील तर त्यांचे कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहेत, घर त्याच्यावरती चालतं. खूप मोठा प्रश्नार्थक चिन्ह त्यांच्या समोर उभं राहिलंय. सुनील मगरेजींचं जे म्हणणं होतं की बाबा नव्या जे बेरोजगार आहेत त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे, त्या अनुषंगाने काम झालं पाहिजे. या दोन गोष्टी पॅरलली सरकारने आजच्या दिवशी हाताळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही शिक्षकांना ज्यावेळी टीईटी द्यायला 3 चान्सेस दिले, 3चे चान्सेस 5 मध्ये आपण कन्वर्ट केले. ते त्याच्यामध्ये मग 3 चान्सेस मध्ये काही लोक उत्तीर्ण झाले, 5व्या चान्सला काही लोक उत्तीर्ण झाले आणि त्या लोकांना आपण तशा पद्धतीने फॅसिलिटीज देत गेलो. आपण शिक्षकांचं ट्रेनिंग लावलं. ज्या शिक्षकांना टीईटी द्यायची आहे शाळेच्या नंतरच्या वेळामध्ये त्यांचा एक प्रशिक्षण वर्ग आपण आयोजित केला जेणेकरून त्यांना ही परीक्षा द्यायला सोपी जावी आणि जास्तीत जास्त शिक्षक याच्यामध्ये उत्तीर्ण व्हावेत. आज प्रामुख्याने प्रश्न असा आहे की एकंदर सगळ्याच व्यवस्थांमध्ये कोलमडून पडलेली महाविकास आघाडी प्रश्न फक्त निर्माण करते. आजच्या दिवशीचा प्रश्न आज सोडून उद्या आणखीन एक नवा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्यामुळे सवालों पे सवाल असं म्हणत सगळ्या प्रश्नांचे ढीक करत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी रोज एक नवीन प्रश्न उपस्थित राहतोय. महाविकास आघाडी कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर देणार आहे का की फक्त प्रश्नार्थक चिन्ह लावून? आज जसा शिक्षकांचा विषय आहे असे मागे कोरोना काळात असे हजारो प्रश्न आहेत जे आजपर्यंत अनुत्तरित आहेत. फक्त प्रश्न म्हणून स्टँड झाले पण त्याचं उत्तर आजही मिळालेलं नाहीये. आज माझा सवाल आहे की या क्लिष्ट परिस्थितीत अडकलेल्या दोन्ही बाजूच्या शिक्षकांचं जे बेरोजगार आहेत ते
आणि ज्यांना आज रोजगार आहे त्यांच्यासाठी नेमकं महाविकास आघाडी सरकार काय स्टँड घेणार आहे त्यांनी क्लिअर. बरं, नक्कीच प्रेरणाजी, आपण आपलं म्हणणं आहे की एका बाजूला महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेणं महत्त्वाचं होतं. प्राध्यापक सुनील मगरेंचं म्हणणं होतं की राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल, पुन्हा एकदा त्यांच्या दोघांच्याही अशा प्रकारच्या निर्णयामुळे शिक्षकांचं नुकसान होतं असं प्राध्यापक सुनील मगरेजी मगाशी म्हणाले होते. सुनील मगरेजी आपल्याकडे येणारच आहे, मात्र शिक्षक आमदार विक्रम काळे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विक्रम काळेजी, आज शिक्षकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा आवासून उभा राहिलेला असताना मात्र आज पुन्हा एकदा आपल्याला चर्चा करावी लागते. एका बाजूला न्यायालयानं न्याय दिलेला आहे, न्यायालयाच्या निकालावरती कुणाचाही आक्षेप जरी नसला तर टीईटी प्रश्न हा नवीन शिक्षकांसाठी की पूर्वीपासून जुन्या असलेल्या शिक्षकांसाठी देखील महत्त्वाचा होता. विक्रम काळेजी, आज ज्यावेळेला शिक्षकांवरती ही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे त्यानंतर मात्र सरकारला लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचं आहे. प्रेरणा होनरावजी यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी सरकारनं यामध्ये पुढाकार घेऊन जो आहे तो तातडीनं निर्णय घेतला असता तर मात्र योग्य झालं असतं. मात्र विक्रम काळेजी, बेरोजगारीची कुऱ्हाड या शिक्षकांवरती पडू द्यायची नसेल, कुटुंबाच्या कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असतील तर तातडीच्या उपाययोजना काय करायला हव्या? विक्रम काळेजी. नाही, निश्चितपणानं आता न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं आपण योग्य होणार नाही, परंतु निश्चितपणानं आज जे सेवेत आहेत, ज्यांना शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे, ज्यांचं वेतन सुरू आहे, अशा शिक्षकांचा प्रामुख्यानं आपल्याला गांभीर्यानं विचार सरकारला करावा लागेल. जे आता टीईटी पास झाले, ठीक आहे, त्यांच्यासाठी पुढे ज्या रिक्त होणाऱ्या जागा आहेत त्याच्यावर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे का, तर ती मिळाली पाहिजे, याच्याविषयी काही कुणाचं दुमत नाही. परंतु आता ही संधी दिली होती, त्या संधीच्या नंतर सुद्धा काही लोक उत्तीर्ण झालेले आहेत सेवेत असलेले. त्यामुळे आता त्याच्यात दोन भाग झाले की जे उत्तीर्ण मुदतीनंतर झाले आणि जे आतापर्यंत उत्तीर्ण झालेले नाही. असे जर विचार केला तर हा काही आकडा 25,000 इतका होत नाही. त्याच्याबद्दल मी परवाच माझी ह्या निकालानंतर राज्याचे शिक्षण त्याला श्रीमान जे जगताप साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांना मी सूचना केली आणि पत्रही दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं राज्यामध्ये या मुदतीनंतर उत्तीर्ण झालेले शिक्षक किती आहेत आणि जे आतापर्यंत उत्तीर्ण झालेले नाहीत असे शिक्षक किती आहेत याची 1 to 1 माहिती काढा आणि तसा अहवाल तुम्ही शासनाला तातडीनं सादर, जेणेकरून आम्हाला शासनाकडे पाठपुरावा करून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत सरकारनं मंत्रिमंडळाच्या पुढे निर्णय घ्यावा आणि जे उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा न्यायालयानं जो काही निर्णय झालाय त्याच्या बाबतीत राज्य सरकारला जे काही ऍडवाइस करणारे ज्याचे लिगल ऍडवायझर असतात त्यांच्याकडे जाऊन जो सल्ला न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने घेतात तो विधी सल्ला घेऊन योग्य तो निर्णय आणि सकारात्मक त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी घ्यावा. नक्कीच प्राध्यापक सुनील मगरेजी, आपल्याला दोन्ही गोष्टींचा जो तो विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जुने शिक्षक विरुद्ध नवे शिक्षक असतील जे पूर्वीपासून कामावरती आहेत मात्र टीईटी परीक्षा पास करू शकलेले नाही आहेत, तर पास झालेले शिक्षक, असा देखील यामध्ये थेटपणे जो आहे तो संघर्ष झाल्याचं दिसून येतोय. दोन गट यातून पडलेले आहेत का, याच अनुषंगाने आपली पुढची चर्चा असेल. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतो ती म्हणजे 25,000 शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेला आहेत DTS B.Ed स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष मगर, त्यानंतर मुक्ता शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक सुनील मगरे, भाजपच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव आणि शिक्षक आमदार विक्रम काळे देखील आपल्या सोबत आहे. या क्षणाला आपली चर्चा सुरू असताना सोशल मीडियावरती देखील हा कार्यक्रम जो तो पाहिला जातोय, मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय आणि त्या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती तर फार मोठ्या प्रमाणात आहे. संतोष मगरजी, मी आपल्याकडे येतो. अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या शिक्षकांनी आधीपासून काम केलेलं आहे, स्टुडंट्सना घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचं काय, त्यांच्या कुटुंबाचं काय, यामध्ये बरोबर शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांनाच कुठेतरी अभय देणारा निर्णय, अशा प्रकारे देखील याकडे पाहिलं जात आहे. संतोष मगर, काय सत्य आहे? संतोष मगर, आवाज येतोय आपल्याला? हा
सर येतोय आवाज. संतोषजी, प्रश्न आपल्यासाठीच होता की टीईटी परीक्षा ज्या आहेत त्या जुन्या शिक्षकांना कशासाठी, ज्यांनी ऑलरेडी सेवा बजावलेली आहे, ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा टीईटी कशाला, आणि त्याचबरोबर संस्था चालकांना अभय देणारा निर्णय, अशा प्रकारे देखील या निर्णयाकडे पाहिलं जातंय. संतोष मगर. हे जे तुम्ही म्हणत आहात की जुन्या शिक्षकांना टीईटी कशासाठी, तर मी या शिक्षकांना जुने शिक्षक असं म्हणतच नाहीये. कारण ज्या वेळेस 2009 मध्ये हा कायदा लोकसभेमध्ये पारित केला गेला आणि एनसीटीने 23 ऑगस्टला त्या ठिकाणी टीईटी लागू झाली, या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये टीईटी लागू करण्यात आली. त्यानंतर टीईटी लागू झाल्यानंतर 2011 मध्ये सीटीईटी त्या ठिकाणी घेण्यात आली. त्यांना चान्स होता स्वतःला प्रूव्ह करण्यासाठीचा, परीक्षा देण्यासाठी. टीईटी त्या ठिकाणी 2011 मध्ये लागू झाली. त्यानंतर 2013 मध्ये राज्य शासनाने टीईटी काढण्यात आली, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, आणि त्या परीक्षेमध्ये जवळपास 29 ते 30 हजार टीईटी पात्र त्या ठिकाणी कॅन्डिडेट पात्र झाले. परंतु 2013 मध्ये टीईटी कॅन्डिडेट पात्र असताना सुद्धा अपात्रांना नियुक्ती कशासाठी दिली? 13 नंतरच्या जर आपण नियुक्त्या बघितल्या तर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या. आणि 2013 मध्ये आता एक शासनाचा जी आर होता, 2013 मध्ये पदभरतीवरती बंदी होती. पदभरतीवरती बंदी असताना सुद्धा त्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर नियुक्त्या त्या ठिकाणी संस्था चालकांनी केल्या, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या. 2013 नंतर बेकायदेशीर जे काही भरती झालेल्या आहेत त्या बेकायदेशीर भरतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज आम्ही बोलत आहोत. हे जुने शिक्षक नाही आहेत. ज्यावेळेस 2013 मध्ये कायदा या ठिकाणी लागू केला, माननीय मगरे सरांनी त्या ठिकाणी जी काही माहिती दिली ती अर्धवट त्या माहिती दिलेली आहे. प्राध्यापक सुनील मगरेजी, आपण दिलेली माहिती अर्धवट कशासाठी आहे? म्हणजे शिक्षकांचं जर भलं करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खरं बोलावं लागेल. संतोष मगर यांचं म्हणणं आहे की प्राध्यापक सुनील मगरे यांनी दिलेली माहिती ही अर्धवट आहे. मग पूर्ण सत्य काय? प्राध्यापक सुनील मगरेजी, जे शिक्षक त्या ठिकाणी यापूर्वीपासून कामं करतात किंवा त्यानंतर जे पास झालेले शिक्षक आहे, सगळ्यांसाठी एक सुवर्ण मध्य काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सुवर्ण मध्यावरती न बोलता या ठिकाणी पूर्णपणे उभी फूट पडलेली दिसते का? जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो शिक्षकांच्या विरोधात असल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे. नागपूर या ठिकाणची असलेली असोसिएशन असेल किंवा इतर ठिकाणचे सोशल मीडियावरती प्रत्येक जण जो आहे तो या संदर्भातले मेसेजेस पाठवताना दिसतो आणि त्यातून स्पष्टपणे दिसतंय की अनेकांना हा निर्णय जो आहे तो अमान्य आहे. सुनील मगरेजी ज्या प्रकारे संतोष मगर म्हणाले त्यानुसार मग पूर्ण सत्य काय? अर्धवट अशा प्रकारची कोणतीही माहिती मी दिलेली नाही, सत्य माहिती दिलेली. विक्रम काळे साहेब जर असतील तर विक्रम काळे साहेबांना मी अशी विनंती करणार आहे की सर, वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना नेटसेट ही परीक्षा 1993 मध्ये कंपल्सरी अनिवार्य करण्यात आली. 2000 त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आंदोलन केलं. ही परीक्षा देखील यूजीसी म्हणजे केंद्र शासनाने त्या ठिकाणी कंपल्सरी केली होती. आंदोलन झाल्याच्या नंतर आपण पुढाकार घेतला शिक्षक आमदार म्हणून, आणि 2093 पासून 2000 पर्यंत जे प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नेटसेट परीक्षा उत्तीर्ण न होता सेवेमध्ये लागले, त्या सगळ्यांना सेवेचं संरक्षण देण्याचं काम आपण केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये राज्य शासनाने अशी देखील सुधारणा केली की जो वरिष्ठ महाविद्यालयावर कार्यरत असणारा नेटसेट नसलेला प्राध्यापक काही दिवसामध्ये पीएचडी करेल किंवा एमफिल करेल, त्याला या परीक्षेमधनं त्या ठिकाणी सूट देण्यात येईल. आणि त्यामुळे अनेक जे नेटसेट नव्हते प्राध्यापक त्यांनी काहींनी एमफिल केली, काहींनी पीएचडी केली आणि त्यांना याच्यामधनं त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली. परंतु जे प्राध्यापक आतापर्यंत नेटसेट ही परीक्षा पास झालेली नाहीत, म्हणजे 1993 पासून 2000 पर्यंत जे सेवेमध्ये आलेत आणि जे परीक्षा पास झालेले नाहीत त्यांना देखील सेवेमधून आतापर्यंत काढून टाकण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना आर्थिक अशा प्रकारच्या कोणतेही बेनिफिट त्या ठिकाणी देण्यात येत नाही. मग माझं असं म्हणणं आहे की वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना वेगळा न्याय आणि बहुजन म्हणजे जे शिक्षक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्राथमिक स्तरावर काम करतात त्यांना वेगळा न्याय, असा वेगळा न्याय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. या म्हणजे शाळेवर काम करणारे टीईटी नसलेल्या शिक्षकांना देखील जसं वरिष्ठ महाविद्यालयावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना तुम्ही पीएचडी आणि एमफिल जर त्यांनी केली तर त्याला नेटसेट मधनं सूट देता, तशीच मग ह्या प्राध्यापकाने जर बीएड केलं असेल, उच्च पदवी त्या ठिकाणी प्राप्त केली असेल तर
याला देखील टीईटी मधनं त्या ठिकाणी सूट गेली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी विक्रम काळे साहेबांना करू. कारण विक्रम काळे साहेबांनी पुढाकार केलेला आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये नेटसेट नसलेले अनेक प्राध्यापक आज सेवेमध्ये, फक्त त्यांना आर्थिक म्हणजे त्यांना इन्क्रीमेंट दिल्या जात नाही, आर्थिक अशा प्रकारचे कोणतेही बेनिफिट त्या ठिकाणी दिले जात नाही, परंतु सेवेचं संरक्षण त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे विक्रम काळे साहेबांना की ह्या शिक्षकांना देखील अशा प्रकारचा काहीतरी तुम्हाला कोणती तरी सहानुभूती दाखवून यांना देखील आपल्याला कुठेतरी. बरं, विक्रम काळेची सहानुभूतीने हे काम चालेल का? विक्रम काळेंना मला विचारायचं आहे, अशा प्रकारचं संरक्षण देता येणं खऱ्या अर्थाने शक्य आहे का? की फक्त ज्या प्रकारे बेकायदा आतापर्यंत झालेल्या ज्या भरती होत्या, बेकायद्यारित्या ज्या संस्थांनी आपल्या ठिकाणी शिक्षक भरती केलेली आहे, त्याचा फटका शिक्षकांना बसतोय का? विक्रम काळे, कायद्यानुसार चालतं. मगरजी मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र तत्पूर्वी विक्रम काळेजींना मी प्रश्न केलेला आहे. जे सेवेमध्ये नाहीयेत त्यांचा विचार न करू. हे लोक आत्महत्या करतील, रस्त्यावर येतील, त्यांचं कुटुंब बर्बाद होऊन जातील, त्यांचे सगळे कुटुंब. त्यांचा विचार करावा लागेल आपल्याला अगोदर. बरं, विक्रम काळे यांच्याकडे मी जाणार आहे, मात्र तत्पूर्वी संतोष मगरही बोलत होते. संतोष मगर, आपण जो मुद्दा मांडला त्याला थेटपणे विरोध आहे प्राध्यापक सुनील मगरे यांचा. संतोष मगरजी, यातही आता शिक्षकीपेक्षामध्ये जे आहे ते कुठेतरी राजकारण होताना दिसतंय का? राजकारणापोटीच फक्त अशा प्रकारचे आरोप होत आहेत का? तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बेकायदेशीररित्या होणारी भरती. संतोष मगर, अशा या ठिकाणी टीईटी अपात्रना दाखवलेली आहे ती मुळामध्ये चुकीची आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जरी हे सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेलेले असले तरी सुप्रीम कोर्ट हे आमच्याच बाजूने आहे. कारण सुप्रीम कोर्ट हे भावनिकतेच्या मुद्द्यावर चालत नाही, भावनेवर चालत नाही. सुप्रीम कोर्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्यावरती चालतं आणि कायदा आमच्या बाजूने आहे. कारण ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये कायदा केलेला होता 2009च्या ऍक्टनुसार आणि 2013 मध्ये स्पष्टपणे शासनाने त्या ठिकाणी जिहार काढलेला होता, शासन निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. त्या निर्णयानुसारच टीईटी पात्र त्या ठिकाणी होणं आवश्यक असताना सुद्धा प्राध्यापक मगर असे म्हणतात की आम्हाला अशी कुठली सूचना नव्हती. म्हणजे तुम्हाला जो शिक्षक या ठिकाणी जॉईन होणार आहे त्याला स्पेशल अशी कुठली माहिती द्यायची होती का? किंवा स्पेशल असं टीईटी पास व्हावं असं काही पत्र द्यायचं होतं का? प्राध्यापक सुनील मगरे सरांनी जी काही माहिती दिली आहे ते अर्धवट माहिती दिली. याच्या पुढे जाऊन मी या ठिकाणी सांगतो की 2016 मध्ये त्या ठिकाणी जे काही शासनाने मुदतवाढीचा पत्र किंवा शासन निर्णय त्या ठिकाणी काढलेला होता त्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक होती, परंतु राज्य सरकारने कुठलीही परवानगी त्या ठिकाणी केंद्राला मागितलेली नाही. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कारण केंद्र याला परवानगी देणार नाही तर एखाद्या राज्यामध्ये. संतोष मगरजी, सुनील मगरजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र प्रेरणा होनराव यांच्याकडे जाऊयात. प्रेरणा होनरावजी, पूर्ण चर्चा ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अननेसेसरी झालेली जी भरती असते किंवा अवैधरित्या करण्यात आलेली भरती असेल, अनेक शिक्षक आहेत जे इमाने इतबारे आपलं काम करताना दिसत आहेत, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवताना दिसत आहेत, मात्र त्यांना जर संरक्षण मिळणार नसेल तर सुवर्ण मध्य काढावा लागेल की काय प्रेरणाजी? कारण दोन्ही संघटना ज्यावेळेला एकमेकांच्या समोर आहेत, अनेक जण सोशल मीडियावरती देखील या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत प्रतिक्रिया देताना पाठवताना दिसून येत आहेत, मात्र शिक्षकांचं काय आणि त्या संस्थांचं काय ज्यांनी अशा प्रकारची भरती करून घेण्यात आलेली आहे? प्रेरणा होनराव, विषय अतिशय संवेदनशील आहे आणि याच्यातून मार्ग काढणं आणि तो मार्ग या दोन्ही म्हणजे आता संतोष मगरजी आणि सुनील मगरेजी आपापल्या भूमिका ज्या व्यक्त करतायत त्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या संवेदना सांगणाऱ्या भूमिका आहेत दोघांच्या पण या विषयामध्ये ज्यांच्या नोकऱ्या 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्यांवरचा जो प्रश्नार्थक चिन्ह उभं राहिलंय तो पण तितकाच संवेदनशील विषय आहे. आज अनेक वर्षांपासून काम करणारे लोक आहेत, त्यांचे कुटुंब त्याच्यावरती आधारित आहे. आणि संतोष मगरजींचं जे म्हणणं आहे की नव्या बेरोजगारांना बघितलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं आमच्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये आपण 11,000 शिक्षकांच्या नवीन जागा भरतीच्या बाबतीमध्ये. प्रेरणा होनरावजींना आपला मुद्दा पूर्ण करू द्या, मी आपल्याकडे येणारच आहे. विक्रम काळेजी आपल्याकडे देखील येतोय. प्रेरणा होनराव, भाजप सरकारच्या काळामध्ये आपण 11,000 नवीन भरतींचा विषयामध्ये इनिशिएट केलं होतं, ज्याच्यातल्या 2,500 ते 3,000 शिक्षकांच्या भरती झाल्या आणि बाकीच्या आता अजून रिमेनिंग आहेत. या सरकारच्या काळामध्ये त्या भरल्या गेलेल्या नाहीयेत.
नवीन जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आता ही भरती सुरू केली पाहिजे. त्यांना हा आशेचा किरण आहे की बाबा आमच्यासाठी पण जागा अवेलेबल होतात. आणि दुसरीकडे आता 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती जो प्रश्न निर्माण झालाय त्यांना आणखीन संधी द्यावी टीईटी परीक्षा देण्याची. शिक्षण व्यवस्था ही अशी नाहीये की हे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी सगळ्यात महत्वाची शिक्षण प्रणाली आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. त्यामुळे त्यांना शिकवणारा शिक्षक हा एलिजिबल असला पाहिजे, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि ती असलीच पाहिजे. तरच आपलं भविष्य उद्याचं हे चांगलं घडू शकतं. त्यामुळे आज 25,000 शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती जो प्रश्न निर्माण झालाय त्यांना आणखी 2 संधी द्या, 1 संधी द्या. सरकारने ठरवलं पाहिजे त्यांच्या अनुषंगाने शिक्षण प्रणालीमध्ये त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवला गेला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या समोरच्या प्रश्नालाही आज उत्तर मिळेल. आणि नव्या शिक्षण आपण सुवर्ण मध्य काढण्याच्या बाबतीमध्ये बोलत आहात आणि खरं आहे की अनेक शिक्षकांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त आपलं कार्य केलं, मात्र त्यांना देखील टीईटी कंपल्सरी करायला हवी का? जे नवीन आहेत त्यांच्यासाठी टीईटीचं महत्त्व हे अत्यंत आहे, कारण त्यांना रोजगाराची कुठेतरी संधी मिळणार आहे. मात्र यापूर्वी ज्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारलेला होता, जे शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्यांना संरक्षण मिळावं का? त्यांना पुन्हा एकदा टीईटी देण्याची सवलत मिळावी का? किंवा तशा प्रकारे त्यांना आणखी एक संधी मिळायला हवी का? संधी मिळाल्यानंतर तरी ते टीईटी पास करून आपलं प्रोफेशन जे आहे ते टिकवू शकणार आहेत का? याच अनुषंगानं शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे जाऊयात. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे जाऊयात. विक्रम काळेजी, थेटपणे दिसतंय की शिक्षकांसाठी टीईटी त्याचं असलेलं महत्त्व आणि अनेकांसाठी नसलेलं महत्त्व, अनेक ठिकाणी ज्या संस्था चालकांनी केलेली भरती आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आणि 25,000 शिक्षकांच्या कुटुंबाचं काय? विक्रम काळेजी, या क्षणाला अत्यंत महत्त्वाची बाब हीच आहे की कुठेतरी यामध्ये सुवर्ण मध्य निघणं गरजेचं आहे. तुम्हाला प्राध्यापक सुनील मगरे यांनी अगदी काही क्षणांपूर्वी जे ते अपील केलेलं होतं. अनेक जण या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. कशा प्रकारे घेणार आहात पुढाकार आणि कशा प्रकारे काढणार आहात तोडगा? कारण प्रेरणा होनरावजी देखील त्याच मुद्द्यावरती आलेल्या होत्या की जे जुने शिक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देणं असेल किंवा या जे नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. टीईटी पास करून विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? कारण अनेक जणांनी जर फक्त टीईटी पास केलेली नसेल तर ते विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडवणार, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो. विक्रम काळेजी, विक्रम काळेजी यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. पुन्हा एकदा संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे. संतोष मगरजी, तोडगा काढणं आता अत्यंत आवश्यक आहे. वाद मिटवून कुठेतरी चर्चेच्या अंती हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. संतोषजी, तोडगा काय? यावरती तोडगा कुठलाही नाहीये, कारण 2013 नंतर जवळपास 16 संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शिक्षकांना. कारण जशी टीईटी राज्यामध्ये आहे तसंच त्यांना सीटीईटी सुद्धा, कॉमन टेस्ट, एंट्रन्स जी काही टेस्ट आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ती सुद्धा ते पास होऊ शकतात. ज्यावेळेस मगरे सरांनी सांगितलं की टीईटी ही राज्यामध्ये 2 वेळेस घेणं आवश्यक होतं, परंतु त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की टीईटी दरवर्षी घेण्यात आली, त्यानंतर सीटीईटी सुद्धा दरवर्षी घेण्यात आली. अशा 2 संधी ह्या शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या 2013 नंतर आणि 2000 त्यानंतर 16 मध्ये ज्यावेळेस यांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. ऑलरेडी 2016 मध्ये सुद्धा यांना मुदतवाढ दिली. 19 बरं, म्हणजे टीईटी बाबत सगळा गोंधळच आहे का? कारण प्राध्यापक सुनील मगरे देखील म्हणतात की 16 आणि 19 मध्ये टीईटीची परीक्षा झाली नाही. थेटपणे आपण जाऊयात विक्रम काळे यांच्याकडे. विक्रम काळेजी, तोडगा अतिशय महत्वाचा आहे, कारण फक्त चर्चा झडून काही नाही, आपण कुठेतरी यातून मार्ग देतोय का? विक्रम काळे, हॅलो, बोला. निश्चित मला असं वाटतं की दोन्ही बाजू असल्या तरी सुद्धा जे सेवेत आहेत आणि जे वेतन घेत आहेत आणि ज्याने आता पण ज्ञानदानाचं काम केलंय त्यांचा विचार गांभीर्यानं सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं न्यायिक दृष्ट्या योग्य होईल. ज्यांना नवीन लोकांना नोकरी मिळाली पाहिजे का? पाहिजे. त्यांच्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा रिक्त जागा भरा ही विनंती सरकारला करतोय. नव्हतर आमची आग्रही भूमिका आहे की जी प्रणाली जी काही केलेली आहे पवित्र प्रणाली, त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि होत नाहीये. त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो की भाजप सरकारने प्रणाली आली
रद्द करा आणि नवीन बरं विक्रम काळेजी, तुम्ही पुढाकार घ्याल अशी आम्ही आशा करतो. यावेळेला तमाम शिक्षक यावेळेला आपला हा कार्यक्रम बघताय आणि यावरती तोडगा काढण्यासाठी आता तुम्हाला पुढाकार हा घ्यावाच लागणार आहे. त्याचबरोबर असलेला जो वाद आहे तो मिटणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रश्न हा शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबांचा जसा आहे तशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा देखील आहे. नवीन येणारे शिक्षक असतील, जुने शिक्षक असतील, प्रत्येकासाठी एक संधी मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगानं सरकार येत्या काळामध्ये पाऊल उचलतं का हे देखील पाहूयात. धन्यवाद विक्रम काळेजी, प्रेरणा होनरावजी, प्राध्यापक सुनील मगरे आणि संतोष मगर या चर्चासत्रामध्ये आपण सामील झालात त्यासाठी. तर तोडगा कधीपर्यंत येतो आणि त्यासाठी कशा प्रकारे बाजू मांडली जाते हे महत्त्वाचं आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.